त्याचबरोबर रमेशजी सकपाळ सरांकडून गौरव सकपाळ याला 200 रुपयाचा पारितोषिक विकेटसाठी या ठिकाणी दिलं जाईल। या दोन्ही खेळाडूंना विनंती आपण यायचं आहे। तर हे पारितोषिक सामनावीराचं देऊन आपण सन्मानित करत आहोत। सन्माननीय आले का कोण आहे ते या ट्रॉफी काय नाव तुझं गणेशाला तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे। अर्थातच एक धाव देत 3 विकेट प्राप्त करणारा हा गोलंदाज सामनावीरचा मानकरी ठरतोय। त्याला हे 500 रुपयाचं पारितोषिक आपण त्यांना सन्मानित करूया। सन्माननीय शंकरजी रेवणे सरांना विनंती आहे आपण यायचं आहे। शंकरजी रेवणे सर या ठिकाणी येत आहेत। त्यांना त्यांच्या शुभ हस्ते हे एक सन्मान चिन्ह सामनावीराचं आणि 500 रुपयाचं पारितोषिक गणेशला देऊन आपण सन्मानित करूया। वेल डन, अतिशय चांगली कामगिरी। कारण या आपल्या घरच्या मैदानावर त्यांच्या घरच्या मैदानावर तुम्ही अकल्पे संघाला या ठिकाणी सर्व गडी बाद केले आणि एक जबरदस्त भेदक गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली। हे 500 रुपयाचं पारितोषिक आपण त्या सन्मानित करत। त्याचबरोबर 200 रुपयाचं पारितोषिक खेळाडू आहे सौरभ गौरव, तर ते देखील त्याला देऊन सन्मानित केलं जात आहे। आणि अशा प्रकारे हा सामना मात्र तिसऱ्या फेरीत म्हणजे उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश करतोय। या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। हा 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 चालेल हो हॅलो हॅलो खरोखरच ही स्पर्धा मानाची, ही स्पर्धा लाख मोलाची, ही स्पर्धा अकल्पे गावातील आयोजकांची, ही स्पर्धा या आयोजकांच्या मेहनतीची, ही स्पर्धा एकजुटीची, ही स्पर्धा एकात्मेची, ही स्पर्धा रसिक प्रेक्षकांची, ही स्पर्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या खेळाडूंची। खरोखरच ही स्पर्धा म्हणजे हितचिंतक सन्मान्य पाहुणे वरिष्ठ नागरिक देणगीदार, ही स्पर्धा म्हणजे हितचिंतक सन्मान्य पाहुणे वरिष्ठ नागरिक देणगीदार यांच्या या मौलिक सहकार्यातून सर्वामुखी वावा मिलन स्पर्धा। खरोखरच या 4 दिवसीय चालणाऱ्या स्पर्धेतील आजचा अंतिम दिवस खरोखरच मनमनाच्या मंदिरात मूर्ती आपली सजली, स्वागताचा सज्ज आहे। ही शब्दांची पुष्पांजली आलेल्या सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे, रसिक प्रेक्षकांचे, ओएकॅम क्रिकेट क्लब आयोजित या ओएकॅम राजाच्या या आयोजकांतर्फे आपले सहर्ष स्वागत। धन्यवाद सर। तर वळूया मैदानाकडे। पुढचा सामना सुरू होतोय केदारेश्वर पिंपरी विरुद्ध अमरज्योत माणी पेण या दोन संघामध्ये। अर्थातच दुसऱ्या फेरीचा हा सामना आपण पाहायला मिळतो। उपउपांत्य फेरीमध्ये जयभवानी कुसावडे संघ खालापूर या ठिकाणी दाखल झाला आहे। त्या संघाचं हार्दिक अभिनंदन। आणि डावाची सुरुवात इथे मात्र आकाश आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये येते। मागच्या सामन्यामध्ये 54 धावांचं योगदान दिलं होतं ते फलंदाज अक्षय पवार। तर या ठिकाणी मैदानाकडे आपण जाणार आहोत। गोलंदाज तयार गणेश, पहिला चेंडू यावेळी मात्र पूल केलाय। चेंडूला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करते। चेंडू जाणार डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 2 धावांचं योगदान इथे दिलं गेलं। यष्टीच्या दिशेने अचूक फेकी पाहायला मिळाली आणि या माध्यमातून 2 धावा धावफलकावर येत आहेत। एक मोठी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। अर्थातच ओवाकमचा राजा हे गेली 4 दिवस यामध्ये आजचा दिवस आज अंतिम दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात पाहायला मिळालं। एकूण 10 सामने आपण या ठिकाणी कव्हर करतोय। बक्षीस वितरण समारंभ देखील आपण पाहणार आहोत कारण आज अंतिम दिवस। या ठिकाणी मैदानाकडे वळूया। गोलंदाज गणेश आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने गोलंदाजी करतोय।
उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. या ठिकाणी पहा अतिशय वेग, खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला, चेंडू वेगाने फेकला. इथे मात्र फलंदाजीच्या बरोबर वरून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता 2 चेंडू 2 धावा. पॉइंट आणि कव्हर, त्याचबरोबर मिड ऑफ आणि लॉंग ऑफ तैनात आहे. पहा वेग, वेगाचा रफ्तार का बादशाह ज्याला म्हणलं जातं. तुम्ही क्रिकेट विश्वामध्ये रायगड जिल्ह्याचा विचार केला तर स्वर्गीय सुधीर तांडेल जे आज आपल्यामध्ये आहेत नाही, त्याला रायगड एक्सप्रेस या नावाने संबोधलं जायचं. त्यानंतर त्याच उरणमधले विश्वजित ठाकूर मोठ्या, जो अतिशय वेगाने मारा करतो, ज्याने ज्युनियर प्रीमियर लीग तब्बल 6 विकेट 2018 आपल्या बक्षिसं ज्याने आपल्या नावावर निश्चित केली होती. त्याच प्रकारची गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कारण दिशाणी टप्पा केवळ वेग नाही तर चेंडूला मध्येच स्विंग करणं, चेंडूला बाहेर काढणं, अशा प्रकारची जी गोलंदाजी निश्चित एक चांगलं योगदान देणारी गोलंदाजी नेहमी पाहायला मिळते. इथे मात्र गणेश 30 गोलंदाजी करतोय. अर्थातच या ठिकाणी अमरज्योत केदारेश्वर पिंपरी संघासाठी पुढील चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे, धाव रोखू शकला नाहीत. एक धाव मिळते आणि एका धावेच्या माध्यमातून धावफलकावर एक निवाड, धावफलक जाऊन पोहोचतोय तो 3 धावा धावफलकावर आल्यात. आकाश आणि अक्षय जोडी, आकाश खेळतो 3 या धावसंख्येवर. याबद्दल देखील बोलणार आहोत. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र यष्टीचक बीट होतोय, चेंडू अर्थातच जाणार या ठिकाणी घोषित स्वरूपात शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने आणि अशा प्रकारे धावफलकात एक निवाड. अशा प्रकारची गाडी जेव्हा आपल्यावर मोटरसायकल पाहायला मिळते त्याच्यामध्ये त्या मोटरसायकल हे दाखवायचं असतं रस्त्यावरच्या तरुणीला की मी पहा किती वेगाने ती गाडी चालवतोय. पण ती तरुणीने पण देखील तो विचार करायला पाहिजे की आपण जर या मुलाच्या प्रेमात पडलो तर आपलं भविष्य काय, आपलं आयुष्य काय. कारण एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये तोही जाणार आणि मीही जाणार. तर अशा वेगाने जाणाऱ्या लोकांच्या प्रेमामध्ये तुम्ही पडू नका, हा संदेश देण्याचा मी प्रयत्न करतोय. तर इथे मात्र हा षटक गोलंदाज गणेशचं. हायवेवर तुम्हाला रायडर आपल्याला पाहायला मिळत. पहा आणखीन एक रायडर इथे येतोय. तर पहिले षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 4 धावा. गणेशचं चांगलं षटक पाहायला मिळालं. गणेशने अचूक आणि भेदक मारा केला आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीबरोबर प्रथम फलंदाजी करताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अमरज्योत माळी पेंट संघ या ठिकाणी धावा जमवतोय ते 4. फलंदाज आकाश खेळतोय एका धावसंख्येवर, अक्षय खेळतोय एका धावसंख्येवर आणि नवीन गोलंदाज अर्थात पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर क्षेत्ररक्षण विस्तारलेलं असताना यावी नवीन गोलंदाज प्रसाद. पहिला चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय तो अर्थात लॉंग ऑन मधून सीमापार येतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन सीमापार आणि हा संजीवनी चौकार 4 धावांसाठी. याला विनंती आहे मैदानामधून बाहेर व्हायचं आहे कारण या ठिकाणी मोठी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. यस, तर एकच वादा राजू दादा अतिशय लोकप्रिय गीत 2 वर्षापूर्वी आलं होतं. मनसेचे एक दमदार नेतृत्व आपण पाहायला मिळाले. या ठिकाणी हा दमदार फटका मात्र पाहतात आपण मिड विकेट क्षेत्रामध्ये फलंदाजाला जीवदान देणारा हा चेंडू होता. 2 धावांचं योगदान मिळालं, 2 धावा मिळाल्या त्या फलंदाजाला आणि या 2 धावांच्या माध्यमातून फलंदाज आकाश याला मात्र जीवदान मिळतंय अर्थात षटकार 6 धावा. ज्याने मागच्या सामन्यामध्ये 54 धावांचं योगदान दिलं तो फलंदाज अक्षय मात्र षटका या ठिकाणी अर्धशतक वेळ ठरला होता. इथे मात्र हा षटकार 6 धावांचं योगदान. तर ते जे गीत आपण पाहिलं होतं एकच वादा राजूदादा परमेश माळी रिक्षा चालक आणि हर्षलाच्या हळदीला आपल्या आगरी कोळी लोकांच्या किंवा आपल्या पनवेलकरांच्या हळदीला जे निश्चित धवल गीत आपल्याला धवळा गीत पाहायला मिळतात ते धवळ गीत आपण देणारे अर्थात परमेश माळी हेदुटणे गावाचे त्यांनी हे गीत मनसेचे आमदार सन्माननीय राजूदादा पाटील
यांच्यावर हे गीत लिहिलं आणि ते यशस्वी ठरलं. दरम्यान वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. अकोटबाचा चेंडू होता, बॅटनी सरळ या ठिकाणी भिरकावून दिलंय. चेंडू जातोय डीप पॉईंट सी मार्च्या बळकडे येतोय. एक दणदणीत असा हा चौकार, 4 धावा. तर चौकार, 4 धावांचं योगदान मिळतं. या ठिकाणी मात्र या सामन्यात आकाश आक्रमक खेळताना पाहायला मिळालं. अक्षय मात्र आक्रमक पाहायला मिळतोय. एक षटकार आणि चौकार जे मगाशी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आणि धावफलकावर धावांचंही वाढ झाली ती 18. 4 षटकांचा सामना आहे. अक्षय पवार सावळे संघाचं अर्थातच खूप मोठं नाव करणारा किरण पवार आणि अक्षय पवार याच टाईपचा पेंटचा हा खेळाडू. पुढचा चेंडू या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न केलाय. फटक्यामध्ये ताकद नव्हती. यष्टीचे चेंडू येतोय आज झेल आणि अक्षय पवारची खेळी समाप्त, ज्यांनी 54 धावांचं योगदान दिलं. इथे मात्र जर आपण पाहिलं तर अक्षयने एक षटकार आणि 2 चौकाच्या माध्यमातून 15 धावांचं योगदान दिलं. मैदानातून बाहेर होतोय. एक गोलंदाजाला अर्थात प्रसादला मिळते पहिलं यश. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. धावफलकावर आपण पाहायला मिळाला त्या 18. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये इथे पाहायला मिळेल तर फलंदाज अमर येतोय. अक्षय परतल्यानंतर या ठिकाणी मात्र पाहूया डावाची जिम्मेदारी या 2 खेळाडूंवर असेल. यशस्वी गोलंदाज यावेळी मात्र यॉर्करबद्दल चेंडू होता, फक्त सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू सिलिमिड क्षेत्रामध्ये राहिला तोपर्यंत 1 धाव फलंदाजी पूर्ण केली. 1 धाव मिळते ती फलंदाजाला आणि 1 धावेचं योगदानाने धावफलकात वाढ होते ती 19. 1 गडी बाद. तर नक्कीच नुकतंच या ठिकाणी आगमन झालंय पिंपरी गावचे रवी जाधव यांना देखील विनंती, आपण व्यासपीठावरती आसन सोहळ्याचे आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आयोजकांनी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू काका म्हात्रे. तर निश्चित लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण पाहणार आहोत. दोन्ही पती पत्नी यांना या ठिकाणी शुभेच्छा असतील. दरम्यान या ठिकाणी हा चेंडू मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. पुलचा फटका फर्स्टला चेंडूला भिरकावून दिला होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू येतोय. मिडॉनला हा घेतला झेल. आणखीन एक धक्का, फलंदाज मैदानातून बाहेर. हॅलो, खरोखरच ही स्पर्धा खरोखर लाख मोलाची आहे. सकाळी प्रवास करता करता थोडंसं छोटंसं काव्य सुचलं होतं. खारघरमध्ये आहे अकालपे गाव, या रायगडच्या दुनियेत आहे मोठं नाव. ओवे कॅम्पचा राजा चषक आहे स्पर्धा लय भारी. आणि दुरून क्रिकेटवर दुरून क्रिकेटवर येऊन घेते तिची मजा सारी. स्पर्धेचे आहे 3रं वर्ष, आणि मंडळांच्या कार्यकर्त्या मनामध्ये आहे हर्ष. करूया स्पर्धे ही लाख मोलाची स्पर्धा. करूया स्पर्धेमध्ये यश अपयश येत असतं आणि तुम्हाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर ध्येयाच्या वरचढ कामगिरी करायची तर नक्कीच तुम्ही विजय होऊ शकता. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर अशी ही संकल्पना आपण मांडली. त्या ठिकाणी नवीन आणि फलंदाजांनी चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये षटकार निश्चित तो वाचवतोय. चेंडू या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जाणार तोपर्यंत 2 धावांचं योगदान. 2 धाव मिळतात त्या फलंदाजाला, 2 धाव मिळतात त्या फलंदाज अनिलला. आणि धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 2 गडी बाद. 21. प्रथम फलंदाजी करत असताना अमरज्योत मायनी पेण या संघाच्या केदारेश्वर पिंपरी संघाविरुद्ध राहुल. 3रं षटक. या ठिकाणी मात्र चेंडूला काट केले. लेटकटच्या माध्यमातून चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने जातोय. 1 धाव घोषित मिळेल. 1 धाव मिळते संघाला.
आणि जसं 4 षटकाच्या सामन्यामध्ये सामना जिंकण्यासाठी साधारणतः 40 ते 45 धावा धावपलकर येणं आवश्यक असतात. इथे मात्र जेव्हा मागच्या सामन्यातला अर्धशतकवीर अक्षय बाद झाल्यानंतर पूर्णपणे सूत्र जर इथे पाहिली तर अर्थातच अमर बाद झाले. अनिल आणि आकाश यांच्या माध्यमातून या ठिकाणी चेंडूला भिरकावून दिलंय. यावेळी चेंडू जातोय डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये एक पूलचा खणखणीत फटका षटकार. आकाशच्या बॅटमधून आलेला एक सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेग मिड विकेटमध्ये 6 धावा धावपलकाला वाढ देते 28 धावा धावपलकर असताना. यावेळी पुन्हा एकदा तोच प्रयत्न 30 चेंडू मात्र यावेळी फटका फसला आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये घेतला गेला झेल. फलंदाज मैदानातून बाहेर. हॅलो, पुन्हा एकदा एक या स्पर्धेतील माझा आवडता खेळाडू अजय बातोजीसाठी एक छोटंसं काव्य आहे. तू असशील उत्कृष्ट गोलंदाज तर मला कमी लेखू नको, झुकले तुझ्या समोर अनेक, मला फसवा चेंडू टाकू नको, तू फेकलेल्या चेंडूवरती षटकार माझे ही माझी किंमत आहे आणि षटकार चौकार मारून लाखो प्रेक्षकांची मन जिंकणे ही माझी किंमत आहे. हे अजय बातूसाठी होतं एक छोटंसं काव्य. धन्यवाद सर. तर नक्कीच अतिशय छोटे छोट्या संकल्पनेच्या माध्यमातून तुम्ही चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतायत. नवीन फलंदाज मैदान येतो. यावेळी मात्र चेंडू पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये बराच वेळ हवेमध्ये राहिला. गोलंदाज स्वतः चेंडूवर येतोय आणि इथे आणखीन एक फलंदाज मैदान बाहेर. कडे 4 गडी बाद धावपलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 28. नवीन फलंदाज नितीन आणि ज्युनियर आकाश मैदानामध्ये. गोलंदाजाला मिळाले यश 2 विकेट त्यांनी प्राप्त केले आणि अशा प्रकारे या ठिकाणी पाहणार आहोत पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू या ठिकाणी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. गोलच्या विरुद्ध दिशेने चेंडूला मिडऑन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणखीन एक फलंदाज मैदान बाहेर होतो आणि अशा प्रकारे अमरज्योत माळी पेण संघाला बसतोय 29 धावसंख्येवर 5वा हादरा. येऊन पोहोचल्यात त्या 30 धावा धावपलकर आल्यात. तीस धावा 3 षटकांची समाप्ती. प्रति षटक 10च्या सरासरी धावा धावपलकर आल्यात. आता मात्र आपण पाहणार आहोत अंतिम षटक असेल. खेळाच्या पहिल्या सत्रामधलं अंतिम षटक आपण पाहणार आहोत आणि या षटकामध्ये किती धावांचं योगदान देऊ शकतील पेणवरून आलेला अमरज्योत माळी संघ. 29 धावा. येस 29 धावा. कारण एक एक धावेचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. कारण एका धावेने जेव्हा संघ पराभूत होतो तेव्हा संघाला विचारा त्यांची परिस्थिती काय असते. आणि नेहमी आम्ही म्हणत असतो की अर्थातच एक धाव राजकारणामध्ये, एक मत राजकारणामध्ये, एक गुण महत्त्वाचा MBBSच्या परीक्षेत ॲडमिशन घेताना आणि त्याचबरोबर राजकारणामध्ये देखील एका मताला खूप चांगलं महत्त्व. दरम्यान वळूया मैदानाकडे. यावेळी मात्र आपण पहा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. कार्पेसाने चेंडू जातोय तो मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्रशी चेंडूर येणार. चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत सहजगत्या 2 धावा धावपलकावर नोंदवले जातात आणि आता मात्र 2 धावांच्या माध्यमातून 31 धावा धावपलक. नवीन फलंदाज मैदानात आहे किरण. आपलं खातोडी 2 धावांनी. गोलंदाज राहुल शेवटचे षटक फेकतोय. 5 बाद 31. मागच्या सामन्यात तुम्ही पाहिलं होतं ते जयदुर्गा क्रिकेट अकल्पे सर्व गडी बाद 4 षटकामध्ये बाद झालं होतं 21 या धावसंख्येवर. स्ट्राईकवर आता मात्र फलंदाज किरण पवार
वैयक्तिक खेळतोय 2 या धावसंख्येवर. पंचाच्या डावीकडे उजव्या हाताने यावेळीचा आकुटप्या चेंडू हवेतून भिरकावण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न या ठिकाणी निश्चित फसला होता आणि इथे मात्र एका हाताने सुरेख झेल या स्पर्धेमधला घेतला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवर होता तो सतीश, याच्या चेंडू विसावतोय आणि 6वा धक्का बसतोय अमरज्योत मायनी पेंट संघाला. जे थांबायचं आहे, नवीन फलंदाज मैदानात येतो. आतापर्यंत आपण पाहिलं ते अर्थातच 6 फलंदाज गमावलेत. धावा धापलकार आल्या त्या 31. शेवटचे षटक मार्गस्थ मैदानामध्ये आहे. गोलंदाज राहुल. यावेळी पहा उजव्या शीच्या बाहेर पडलेला चेंडू या ठिकाणी थोडंसं पुढे जात चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. कव्हर पॉईंटला येतोय 1 धाव. घोषित स्वरूपात धावफलकात 1 नी वाढ 32. 32 धावा धावफलकार आल्यात. संत वाहते कृष्णामाई असं नेहमी आपण म्हणतो, कारण महाबळेश्वरला उगम पावणारी ही अर्थातच कृष्णामाई, कोयना आणि कृष्णा पंचगंगा नदींचा तो उगम. पुढे जाऊन आपण पाहतात महाराष्ट्र नव्हे संपूर्ण दक्षिण भारताला खूप चांगलं योगदान देणाऱ्या या नद्या. मात्र या ठिकाणी स्वैरचा इशारा येतोय. 1+1 अर्थातच 2 धावांचे योगदान. वॉर्निंग या ठिकाणी दिली गेली आणि अशा प्रकारे 2 धावांच्या माध्यमातून धावप्रकार पुन्हा एकदा वाढवते. धावप्रकार धावा येतात त्या 34. आणि खरं तर कोयना प्रकल्प ग्रस्त जी ही यांच्या माध्यमातून असणारी ही क्रिकेट स्पर्धा, याच नद्यांचा उगम देणारी. दरम्यान या ठिकाणी बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. चेंडू आपण पाहता तो गेला शॉर्ट फाईन लेगला, अर्थात 22चा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव मिळते संघाला. शेवटचे षटक मार्गस्थ मैदानामध्ये 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पंचगंगा नदींचा उगम नेहमी आपण पाहिलं तर महाबळेश्वरच्या त्या मंदिरामध्ये, शंकराच्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बघता बघता कोयना आणि कृष्णा या नदी मोठं रूप धारण केलं आणि दक्षिण भारताला संपूर्ण पाणी पुरवठा करण्यामध्ये योगदान दिलं. या ठिकाणी नो बॉलचा इशारा येतोय. चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहिलं चेंडूला कट केला होता. अपरकटच्या माध्यमातून चेंडू या ठिकाणी गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. 1+1चं अर्थात 2 धावा, 3 धावांचं योगदान मिळालं. 3 धावा आणि या ठिकाणी येणारी फ्री हिट. तर डायरेक्ट या ठिकाणी ती आखलेली सीमा होती, तिला पार केली. त्यामुळे 2 धावा अधिक नोबलच्या मधून 1 धाव, 3 धावा मिळाल्या आणि धावफलक 3 नी वाढते. धावफलकावर धावा येऊन पोहोचतात त्या 38. गणेश वैयक्तिक 1 धावसंख्येवर आणि त्याला साथ देतोय आकाश वैयक्तिक. दरम्यान पुढच्या चेंडूसाठी 38 धावा धावफलकाला. मी जसं म्हणालो होतो की 4 षटकाच्या सामन्यामध्ये किमान 40 ते 45 धावा धावफलकाला, तर सुस्थितीमध्ये अर्थात आपण एक निश्चितच चांगली धावसंख्या उभारली. याचं निश्चितच यशस्वी पाठलाग इथे करणार का हा प्रश्नचिन्ह निर्माण असताना यावेळी पहा पुन्हा एकदा नोबलचा इशारा येतोय. फ्री हिट कंपल्सरी. मात्र फलंदाज धावची चेरपाने बाद आणि या ठिकाणी मात्र नवीन फलंदाज मैदानात येईल. इथे मात्र फलंदाज धावची चेरपाने मैदानातून बाहेर होतोय. किरण 2 धावांनी या ठिकाणी परततोय. 39 धावा धावफलकावर आल्यात. शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज मैदानात येतोय. आपण लढत पाहतात अर्थात या ठिकाणी केदारेश्वर पिंपरी विरुद्ध अमरज्योत मायणी पेण या दोन संघामधली ती लढत आपल्याला पाहायला मिळते. अमरज्योत मायणी पेण संघाची धावसंख्या येते ती आतापर्यंत फलंदाज गमावलेत ते 7 फलंदाज गमावलेत आणि धावफलकावर धावा आल्या त्या 39. या शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी असताना तरवळी या मैदानाकडे गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 2 चेंडू कदाचित बाकी असतील. या ठिकाणी मात्र पहा पुन्हा आडव्या बॅट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेला तो कव्हर मध्ये.
क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला, ही गरज होती का? मात्र या ठिकाणी धावा वाढण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचीत. आणखीन एक 8वा धक्का बसतोय, तो अमरज्योत मायनी पेण संघाचा. फलंदाज धावचीतच्या रूपाने मैदान परततोय. फलंदाज निवृत्ती, याची खेळी समाप्त. धावपलकर आल्यात. गणेश साऊंड सिस्टीम, पापडीचा पाडा, डीजेच्या माध्यमातून ही गीतं तुम्हाला ऐकायला मिळतात. दरम्यान पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने या ठिकाणी चेंडूला अर्थातच कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र उजव्या यष्टीच्या बार चेंडू या ठिकाणी स्वैरचा इशारा येतोय. एक धाव मिळते. 41 धावा धावपलकर आल्यात. अमरज्योत माणी पेण या संघाच्या माध्यमातून 41 धावा. 8 फलंदाज गमावल्यानंतर 9वी आणि 10व्या क्रमांकाची जोडी मैदानामध्ये. टाटा एंड कडून 8 ते 10 पर्यंत रन पाहते. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावेळेचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क येत नाहीये आणि या ठिकाणी मात्र हा चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावचीतच्या रूपात 9वा फलंदाज गमावला शेवटच्या चेंडूवर. आणि अशा प्रकारे या ठिकाणी 9 गडी बाद धावपलकर धावा येऊन पोहोचल्या. 41-42 धावांचं लक्ष. प्रतिषटकाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर प्रतिषटका अर्थातच 4 षटकांचा सामना 10.50च्या सहजतेने आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी उतरताना केदारेश्वर पिंपरी या संघाला. डीजे तर 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. माझ्यासोबत अर्थातच विनोद जाधव या ठिकाणी समालोचक म्हणून आपण पाहणार आहोत पिंपरी गावचे. परंतु या स्पर्धेचा आपण जर एकूण जर प्रवास जर पाहिला तर 3रं वर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून आणि हे जे पारितोषिकं जी आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामुळे प्रथम क्रमांक 55,000 रुपये, द्वितीय क्रमांक 31,000, तृतीय क्रमांक 15,000, चतुर्थ क्रमांक 10,000, तब्बल 1,12,000 क्रिकेट स्पर्धा, ज्यामध्ये भव्य चषक प्रथम क्रमांकाचं ॲडव्होकेट बाबुरावजी भानुदास जाधव साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले. द्वितीय क्रमांकाचं भव्य चषक स्वर्गीय बाबुरावजी जाधव साहेब यांच्या स्मरणार्थ किसनजी रामचंद्र जाधव साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य पिंपरी यांच्यामधून मिळाले. तृतीय क्रमांकाचं चषक स्वर्गीय पांडुरंगजी नारायण जाधव साहेब यांच्या स्मरणार्थ रमेशजी पांडुरंग जाधव साहेब यांच्यामधून मिळाले. आणि चतुर्थ क्रमांकाचं चषक सुभेदार स्वर्गीय धोंडू राजाराम रेवणे सर यांच्या स्मरणार्थ मिलिंदजी धोंडू रेवणे सर पिंपरी विभाग सचिव यांच्यामधून मिळाल्यात. आणि सामनावी चषक अर्थातच स्वर्गीय दीपकजी काशीनाथ सकपाळ सर यांच्या स्मरणार्थ मारुतीजी विठ्ठल सकपाळ
नक्कीच आपण पाहतोय काका पात्रे यांचा सुमधुर आपण आवाज ऐकला. सकाळच्या सत्रापासून प्रवीण टेवडे, राम मोरे देखील सोबत असतील. इथे मात्र आपण पाहतोय धाबा जमवायचे असतील त्या खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 42 धाब्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचं गुणलेखनाचं काम आपण पाहिलं तर दिनेश मरागजे यांच्या माध्यमातून साकारलं जातं. 42 धाबा असं वाटलं होतं पकड निर्माण करते की काय अमरज्योत मायनी संघ. 4 षटकांचा जर विचार केला तर चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती आणि आक्रमण देखील आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहतोय की इथे मात्र जर पाहतोय सलामी जोडी गणेश जाधव एका बाजूला विकास जाधव तुम्हाला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर निवृत्ती. ज्या गोलंदाजानं आपण पाहिलं आर्यन प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा मान पटकावला तो गोलंदाज निवृत्ती आपल्याला इथे पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अमरज्योत वाहिनी आपल्या घरच्या आणि गावच्या संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीचं षटक घेऊन येणार असेल आणि आपण जर पाहिलं तर विकास आणि गणेश जाधवच्या माध्यमातून इथे मात्र चेंडूची पडताळणी केली गेली आणि आपण पाहतोय इथे मात्र खऱ्या अर्थानं 42 धाब्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगलं क्रिकेट गुरुवर्य इथे मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून आपण सामने पाहिले आणि बिग फाईट मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. संघर्ष जर असेल गुरुवारी आणि तिथून जर सामना जिंकला तर खूप मजा येते. नक्कीच आपण पाहतोय 2 स्टार खेळाडू आपण पाहिले अजय बातोसे अजय मरागजे सोबत आपण पाहतोय. याच्यावरती चर्चा नक्कीच करेन की 2 स्टार खेळाडू आणि अनेक अशा 2 गोष्टी असतात त्या कशा असतात त्याची चर्चा नक्कीच करूया. मात्र सामना खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला चेंडू डिलिव्हर होईल शॉर्टलेस पडवते चेंडू लावून आपेल. इथे मात्र आपण पाहतोय बारक्या विचारात पडलाय चेंडू कोणत्या अँगलला आलाय आणि इथे मात्र यावेळेस आपण पाहतोय फलंदाज विकास जाधव जाईल बॅक टू पॅव्हेलियन. डीजे आपण पाहतोय डीजे गणेशचं कौतुक करावं तितकं कारण 4 दिवस चांगल्या पद्धतीचा मायक्रो सिस्टीम आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला समालोचन करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं या ठिकाणी साथ लाभते आहे ती म्हणजे डीजे गणेश यांच्या माध्यमातून. पहिला विकेट गेला आपण पाहिलं 0 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. विकास जाधव हा बाद झाला इसवी सन 1860 साली विलचा प्रिन्स 0 धावसंख्येवर बाद झाला आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये बदकावर बसून त्याचा या ठिकाणी फोटो आला होता आणि तेव्हापासून क्रिकेटमध्ये डक ही संकल्पना उदयाला आली. म्हणजे डकचा शिकार ठरला तो म्हणजे आपण जर पाहिलं तर विकास जाधव उर्फ बारक्या. आपण पाहतोय इथे मात्र विचार केला पहिल्या चेंडूचा. यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र हवेमध्ये चेंडू असेल मिस्टेक करतोय का कॅच होईल फलंदाज विनायक जाधव होईल बॅक टू पॅव्हेलियन. डीजे दोन्ही फलंदाज डकआउट 0 धावसंख्येवर बाद झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कर्टनी वॉस वेस्ट इंडिज संघाचा ज्याने 43 वेळा तो डकआउट 0 बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅकग्रा ऑस्ट्रेलिया हे दोन्ही गोलंदाज होते 35 वेळा बाद झाले 0 धावसंख्येवर आणि सेन वॉन ऑस्ट्रेलिया संघाचे 34 वेळा डकआउट म्हणजे 0 धावसंख्येवर बाद झाले. म्हणजे हे जे फलंदाज आपण पाहतात की 0 बाद होतात यांना बदकाच्या अंड्यावर बसून गेले असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी हे फलंदाज 2 आत्तापर्यंत या सामन्यातले 0 आउट. नक्कीच आपण पाहतो इथून मात्र शांत आणि संत गतीनं देखील खेळावा लागेल. आपण जर पाहिलं तर 2 चेंडूवरती 2 विकेट घेतात. गोलंदाजाचं निवृत्तीचं कौतुक करेल आणि विकेट हॅट्रिकची संधी असेल ती मात्र इथे निवृत्ती आला. या वेळेस आपण पाहिलं नो चेंडू घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. आपण जर पाहिलं तर इथे 1 धाव म्हणजे 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. धावा येतील धाव फलकावरती 1 नो चेंडू पंचांच्या माध्यमातून आपण पाहतो इथे मात्र पाहायला मिळतोय आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं गणेश जाधव याची पण बॅटेज होती आणि तिथून मात्र जर पाहिलं तर विकेट मिळाली असती आणि जर नो चेंडू नसता आणि कॅच झाला असता तर खूप मोठं योगदान ठरलं असतं निवृत्तीचं.
फ्री हिट आपण पाहतोय इथे मात्र जर पाहिलं फ्री हिटची संधी मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू इथे तू डायरेक्ट हिट बाल बाल बच गे असं म्हटलं जातं राष्ट्रभाषेमध्ये. आपण पाहिलं की इथे मात्र रिस्क घेतली आहे, काही गरज नव्हती. आपण जर पाहिलं तर इथे मात्र एक धाव घेतले गेले, एका धाब्याने धावफलक सरसवलाय 2 या अंकावरती. आपण पाहतोय 0.3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. धाबा झाले त्या मात्र 2 धाबा आणि तिथून मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक वेगळी शैली यावेळेस आपण पाहतोय निवृत्तीच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आर्यन प्रीमियर लीग मध्ये बघा ज्याला पारितोषिक मिळालं उत्कृष्ट गोलंदाजाचं आणि त्याची प्रचिती त्याने इथे दाखवली की का मला गोलंदाजीच्या ठिकाणी पारितोषिक मिळालं. मात्र इथे संतोष जाधव एक्सलेंट गुड डिलिव्हरी, काय क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. एका बाजूला अनुभव, एका बाजूला आपण पाहिलं तर नौका गोलंदाज निवृत्ती. आपण पाहतोय मूर्ती लहानपण कीर्तिमान अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. जर आपण पाहतोय तर धाबा फक्त आल्या त्या 2 धाबा. 42 धाब्यांचा पाठलाग करताना आपण पाहतोय संघर्ष पाहायला मिळतो. इथे मात्र आपण पाहतोय पॉइंट रिजन वरती चेंडू येईल, 2 क्षेत्ररक्षक असतील, 2 धाबा तिथे मात्र संपन्न होतील. 2 धाब्यांनी धावफलक सरसावते, धावसंख्या लागते धावफलकावरती 4 या अंकावरती. पहिल्या षटकाची सांगता आपण पाहतोय धावफलकावरती धाबा आल्या त्या मात्र 4 धाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय, एक्सिलंट क्रिकेट आपण पाहतोय. 2 विकेटचं पतन, 4 धाबा आपण पाहतोय. पहिले षटक इथे समाप्त होईल. डीजे थँक्यू. पाहतोय एक चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे, वाईड चेंडू होता आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय एक चेंडू नो आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये नक्कीच तुम्हाला दडपण पाहायला मिळेल. दोन्ही बाजूला दडपण आपण पाहतोय. शॉर्टलेस पाठवते चेंडू इथे मात्र आपण पाहतोय कंपॅरिझन मध्ये चेंडू येईल, गॅप आहे या चेंडूमध्ये येतील 4 धाबा, चौकार. आपण पाहतोय इथे मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. निवृत्तीनं पॉवर प्लेचं षटक हाताळलं, 2 विकेट घेतल्या आणि आपण जर पाहिलं तर धाबा खर्च केल्या त्या मात्र 8 धाबा आपण पाहतोय. इथे मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या निवृत्तीच्या. दुसरं षटक इथे जर आपण पाहतोय गोलंदाज जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं अमरज्योत मायनी संघाकडनं दुसरं षटक घेऊन येतोय तो मात्र अमर पवारच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे मात्र षटक हाताळलं जाईल, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. ही लढत अतिशय महत्वाची ठरेल आणि या लढतीसाठी जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा खेळ होणं देखील गरजेचं असेल आणि गणेश जाधव जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत सामना हा नक्कीच जिवंत असेल, कारण या खेळाडूकडे ती क्षमता, ती ताकद आहे. थोडस आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवताना थोडस संयम देखील दाखवावा लागेल. फुल टॉस चेंडू इथे मात्र आपण पाहतोय चेंडू मध्ये असेल, मिस गाईड होतोय का, याच तिथे मात्र कॅच ड्रॉप होते आणि तिथे जर आपण पाहिलं तर धाबा घेतल्या जातात त्या मात्र 2 धाबा आणि 2 धाब्यांनी धाव फलक इथे मात्र आपण पाहिलं तर येईल 10 या अंकावरती. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच विन द मॅच, लेलो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हर मॅच. गुरुवारी त्याची पोझिशन मी पाहिली होती आणि तिथेच म्हटलं की मिस जजमेंट होईल काय, आणि त्याच पद्धतीनं आपण जर पाहिलं कारण बॉडी बॅलन्स त्याचा पाहिला थोडासा क्रॉस झाला होता, झेल सोपा होता, बॉडी बॅलन्स थोडासा क्रॉस झाला होता आणि तिथे मात्र झेल आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. एक एक धाव महत्वाची असेल आणि एक एक विकेट महत्वाची असेल. बघा जीवनदार तर मिळालंय, काय करेल यावेळेस गणेश. इथे मात्र आपण पाहतोय संधी होती फुलटॉस चेंडूवरती मात्र तितक्या चांगल्या पद्धतीनं परफेक्ट घेता आलेला नाहीये. दुसऱ्या धाब्यासाठी तू कन्फ्युजन मात्र आपण पाहतोय इथे मात्र थोडस दडपण नक्कीच पाहायला मिळतंय मैदानामध्ये. एक धाव इथे मात्र आपण पाहतोय धावफलकावरती लगावल्या जातील तर धाबा येतील त्या मात्र 11 या अंकावरती. बघा ज्या पद्धतीनं आपण विचार करतोय केदारेश्वर पिंपरी एका बाजूला अमरज्योत मायनी, दोन्ही संघ
तुल्यबळ संघ मैदानामध्ये भिडताना आपण पाहतोय आणि अमर पवार याचा जर विचार केला तर अद्याप 2 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. काय रणनीती इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 2 फलंदाज मैदानामध्ये असतील, मात्र अमर याच्यावरती आता मात्र जास्त बरंच दाखवलंय. कर्णधारांना गोलंदाजी ची मी चर्चा करतोय. यावेळेस हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक असेल, चेंडू खाली आणि तिथे मात्र कॅच होईल. संतोष जाधव येईल बॅक टू पॅबेलियन डीजे. पाहतोय इथे मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर गरज नसताना विकेट टाकल्या जातात. आपण पाहतोय 11 या अंकावरती तिसऱ्या विकेटचा पतन आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं 2 विकेट गेल्या होत्या, नंतर संतोष जाधवकडे अनुभव होता. आपण जर पाहिलं धाबा जमवायचे तर चौकारांनी देखील धाबा जमवता येतात, मात्र संतोष इथे मात्र थोडासा फ्लॉप ठरला. आता मात्र राहुल बातोसेच्या माध्यमातून इथे मात्र आपण पाहतोय षटक टाकलं जाते अमरच्या माध्यमातून आणि राहुल बातोसेच्या माध्यमातून 9 सेकंड वरती नवीन फलंदाज दाखल होईल. बघा ज्या माध्यमातून आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गणेश शॉर्टलेस पाठवती चेंडू होता. यावेळेस आपण पाहतोय मिड विकेट रिझर्व वरती जाईल चेंडू आणि तिथे जर आपण पाहिलं तर एक धाव घेतली जाते. एका धावेने धावफलक सरसवला. धावसंख्या लागते धावफलकावरती 12 अंक. आपण पाहतोय 12 धावसंख्येवरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच आपण जर पाहिलं तर 12 अंक युवराज सिंग साठी खूप महत्वाचा आहे. गुरुवारी जर आपण पाहतोय की 12 चेंडूमध्ये आलेल्या 50 धावा, 6 चेंडूवरती आलेले 6 षटकार, 6 + 6 12 आणि युवराज सिंगचा जन्म देखील 12 तारखेला आणि आपण जर पाहिलं तर दुपारी 12 वाजता त्याचा या ठिकाणी जन्म झालाय. 12 अंकाचं क्रिकेट मधलं एक समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र जर आपण पाहिलं तर एक धाव इथे मात्र घेतली जाईल आणि एका धाव्याने धावफलक सरसवलं जाते. 13 या अंकावरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलं तर चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आपण तर पाहतोय मैदानामध्ये ज्या पद्धतीनं खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं 4 दिवस आम्हाला शिकायला मिळते. आमच्यासोबत 2 दिवस काका म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला समालोचन ऐकायला मिळत आहे. नक्कीच आपण पाहतोय एक विचार केला तर इथे मात्र भागीदारीची गरज असेल. यावेळेस चेंडूला या ठिकाणी आपण पाहतोय हवेमध्ये धाडलाय आणि तिथे मात्र कॅच झाली आहे. गणेश जाधव येईल बॅक टू पॅबेलियन डीजे. या ठिकाणी ते झेलचं रूपांतर केलं गेल्यामुळे निश्चित एक दडपण येणाऱ्या अर्थातच चेंडूवर आपल्याला पाहायला मिळणार. नवीन फलंदाज मैदानात येतोय. मात्र 12 अंक जर पाहिलं तर जसं शरदचंद्रजी पवार साहेब यांचा जन्मदिवस 12 जानेवारी 12 डिसेंबर आणि त्याचबरोबर राजमाता जिजाऊमाता यांचा वाढदिवस 12 जानेवारी 12 जानेवारी युवा दिन, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस 12 जानेवारी 1863 आणि युवराज सिंग यांचा जन्मदिवस 12 डिसेंबर, जर्सी क्रमांक देखील 12, हे देखील त्याबद्दल योगदान. नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र 13 धावसंख्येवरती विकेट गेले. नवीन फलंदाज आपण पाहतोय राहुल जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक इथे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहतोय धाबा झाले त्या मात्र 2 षटकाच्या सांगतेनंतर आपण पाहतोय 13 धाबा, 12 चेंडू आणि विजयासाठी 29 धाबा. बघा सामना सोपा सहज होता आणि कुठेतरी अवघड करून ठेवला तो मात्र केदारेश्वर पिंपरी संघाला. मी म्हणेन एका पाठोपाठ एक विकेट्स आपण पाहतोय गमवाव्या लागल्या. काही आवश्यकता नव्हती, गरज नव्हती. मी म्हणेन आपण पाहतोय विकास शून्यावरती बाद झाला, त्यानंतर विनायक शून्यावरती बाद झाला, त्यानंतर संतोष खऱ्या अर्थानं जर आपण पाहतोय आपला विकेट सोडला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर गणेश याने देखील आपला विकेट सोडला आणि तिथून मात्र खऱ्या अर्थानं थोडीशी कलाटणी मिळते. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर धाबा आले त्या मात्र 13 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांची सांगता पाहायला मिळते. तिसरं षटक इथे मात्र साकार केलं जाईल
आकाश याच्या माध्यमातून आपण पाहतोय षटक इथे मात्र केलं जाईल आणि आकाश वरती जर आपण पाहिलं तर भरोसा दाखवलाय आणि राहुल भातोसे एका बाजूला राहुल जाधव 12 चेंडू 29 धाब्यांची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आक्रमण हे करावंच लागेल. यावेळेस आपण पाहतोय विकेट किपरच्या बॅक साईडला या चेंडूवरती येतील 4 धाबा चौकार डीजे. ग्रामपंचायत वडवळचे माजी उपसरपंच सन्माननीय मुकुंद मामा सकपाळ यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचे. आपलं शब्दसंमेलनाने अधिक स्वागत आहे आणि इथे मात्र धाबा येतील त्या मात्र 17 धाबा आपण पाहतोय. इथे जर चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहिला तर या चेंडूवरती चौकार आला आणि इथून तुम्हाला चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करावा लागेल. लाऊड अपील आपण पाहतोय इथे करण्यात आली मात्र पंच आमचे तितकेच तत्पर आहेत. आपण पाहतोय डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळेल आणि ज्या पद्धतीनं आपण पाहतोय राहुल जाधव आणि राहुल भातोसे यांच्या मध्ये आपण पाहतोय गुरुवारी चर्चासत्र आपण पाहिलं कारण पहिल्या चेंडूवरती चौकाराला अगोदरच विकेट गेल्यात त्या 4 आणि आता मात्र गरज आहे संघाला इथे मात्र भागीदारीची आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं चर्चासत्र कारण विकेट जर आता गेली तर खूप महागडे ठरेल. यावेळेस चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे, चूक केली आहे, काही गरज नव्हती आणि तिथे जर आपण पाहिलं तर राहुल जाधव येईल बॅक टू पेबेलेंड डीजे. आज आपण पाहतोय राहुल भातोसे या ठिकाणी मैदानामध्ये आहे ज्याने जर सलग 3 षटकार जर मारले तर योगीजी जाधव साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक, विठ्ठलजी जाधव सरांकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. तर ही सुवर्ण संधी आहे ती फलंदाज राहुलसाठी. प्रसाद जाधव मैदानामध्ये आपण पाहतोय स्ट्रायकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे राहुल भातोसे आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर इथे मात्र धाबाला त्या मात्र 17 धाबा. बघा ज्या पद्धतीने राहुलनं चूक केली चौकाला चर्चा झाली होती राहुल भातोसे मध्ये आणि तिथे मात्र आपण पाहतोय की विकेटचं पतन पाहायला मिळतंय. तर यावेळेस राहुल भातोसे इथे मात्र आपण पाहतोय दडपण तुम्हाला पाहायला मिळेल आणि वाईड चेंडू आपण पाहतोय अभांतर धाव मात्र घेतली जाते 18 या अंकावरती. यावेळेस जर आपण पाहिलं तर धाबाले ते मात्र 18 आणि दडपण हे दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळते. अपील केले मात्र चेंडूला उंची होती, पंचाने इशारा केला लेग बाईटच्या स्वरूपात इथे मात्र धाव घेतली जाते आणि धावफलकावरती धावा येतील त्या मात्र 19 धाबा आपण पाहतोय धावफलकावरती 23 आपण पाहतोय. धाब्यांची गरज किती आहे ते आपण पाहूया. आमचे गुणलेखक सांगतील आम्हाला दिनेश महाराजे. इथे मात्र 23 धाब्यांची गरज असेल आणि चेंडू मात्र शिल्लक असेल ते फक्त 8 चेंडू आणि 23 धाबा. सामना दोन्ही बाजूला आपण पाहतोय मात्र 80% सामना अमरज्योत मायनी संघाकडे आपण पाहतोय. मात्र प्रसाद एक नवोदित खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. राहुल भातोसे मैदानामध्ये अद्याप आपण पाहतोय आणि एका बाजूला प्रसाद जाधव. प्रसाद जाधवच्या माध्यमातून इथे जर आपण पाहिलं तर फलंदाजी साकारली जाते. आपण पाहतोय पवन देव थोडासा अडथळा आणतोय मैदानामध्ये आणि त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 23 धाबा आपण पाहू शकता. इथे ज्या पद्धतीनं गरज आहे धाब्यांची मात्र गोलंदाजी देखील टिचून. यावेळेस आपण पाहतोय शॉर्टलेस पॉटवरती चेंडू होता, काय घडेल मी पहिलाच म्हटलं होता. प्रसाद जाधवच्या बॅट मधून दमदार दर्जेदार पॉवरफुल षटकार. आपण पाहतोय 7 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज. मी पहिलेच म्हटलं प्रसाद जाधव हा नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय जो गोलंदाजीनं देखील चमकलाय. आता मात्र फलंदाजीनं चमक दाखवतोय. 7 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज असेल. इथे मात्र आपण पाहतोय
चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय. तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र 7 चेंडू आणि 17 धाबा. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून तिथे टेलिकास्टिंग केलं जात आहे. ब्लॅक स्क्रीन आहे, त्याच्यावरती जी मुलं बसले त्यांनी खाली उतरायचंय. बघा लाईव्ह टेलिकास्टिंग केले जाते, तिथे ती मुलं बसले त्यांनी खाली उतरायचंय. तर नक्कीच 7 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज आपण पाहतोय प्रसाद स्ट्राईक रेट वरती. बघा ज्या नवोदित खेळाडूनं काय षटकार मारलाय. फुल टॉस चेंडू इथे मात्र सेट ड्राईव्ह करतोय. काय घडेल या चेंडू वाटती येथील 6 धाबा. दमकार, दमदार, दर्जेदार, पॉवरफुल, ब्युटिफुल, लॉंग 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 6 डीजे. डीजे मास्टर सामना जर जिंकून दिला प्रसाद जाधव आणि राहुल भातोसे तर ग्रामपंचायत पिंपरीचे सदस्य किसन रामचंद्र जाधव यांच्याकडून 2222 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. 6 चेंडू 11 धाबा, 11 धाबा 6 चेंडू. काय समीकरण येऊन ठेवलंय इथे आपण पाहिलं तर गुरुवारी असं म्हटलं जाईल प्रयत्न करून चुकला तरी चालेल, मात्र प्रयत्न करण्यास चुकू नये. इथे मात्र प्रयत्न केला प्रसाद जाधवनं. 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 षटकार. 6 चेंडू आणि 11 धाबा. बघा ज्या पद्धतीने आपण पाहतोय समीकरण येऊन ठेपलं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा क्लास तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक इथे मात्र 4थं षटक मार्गस्थ केलं जाईल. विवेक पवारच्या माध्यमातून आपण पाहतोय 6 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज आपण पाहतोय. राहुल भातोसे स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय प्रसाद जाधव पॅडी या नावानं ओळखला जातो. जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहतोय विवेक 6 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. बघा सामना अप्रतिम दर्जाचा तुम्हाला पाहायला मिळतोय. लढत सामना अजून संपलेला नाहीये. चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहू शकाल. फुल टॉस चेंडू यावेळेस नो चेंडू. राहुल भातोसे ऑन द फायर 6+1. चांगल्या पद्धतीचा हा दर्जेदार षटकार डीजे. पाहिलं एका बाजूला राहुल भातोसे पूर्णतः फ्लॉप होता गुरुवारी आणि दुसऱ्या बाजूला आलेल्या प्रसादनं त्याला संजीवनी दिली. जर मी फलंदाजी करत नाहीये, तू फलंदाजी करतोयस तर मी पण फलंदाजी करणार, हे प्रत्युत्तर पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूला इथे मात्र आग ओकण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस एक्सिलेंट गुड डिलिव्हरी. बघा संघर्ष संपलेला नाहीये. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 4 धाब्यांची. 11 धाब्यांची गरज होती. पहिला चेंडू नो आला आणि षटकार 7 धाबा आल्या. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धाबा. सामन्यामधली रंगत अद्याप संपलेली नाहीये. सामना हा क्लोजिंग वरती नक्कीच जाईल, मात्र कोण जिंकेल हे सांगता येणार नाहीये. 5 चेंडू आणि 4 धाबा. फुल टॉस चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक असेल, चेंडू खाली कॅच होईल. फलंदाज राहुल भातोसे बॅक टू पेबेले. होता इथे मात्र सामना संपलेला नाहीये. बघा आता विकेट आले. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 4 धाब्यांची. आपण जर पाहिलं 4 चेंडू आणि 4 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज असेल तिथे जर आपण पाहिलं तर शिरीष जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक वरती, स्ट्राईक वरती आपण पाहतोय प्रसाद जाधव याच्या माध्यमातून आपण पाहतोय
2222 रुपयांचं कॅश प्राईज असेल. ग्रामपंचायत सदस्य किसन रामचंद्र जाधव यांच्याकडून सामना जिंकून दिला तर 2222 शिरीष जाधव आपण पाहतोय नॉर्थ विकेट वरती. 4 चेंडू आपण पाहतोय, 4 धाब्यांची या ठिकाणी गरज आहे आणि तिथे जर आपण पाहिलं तर विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि तशा पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. तिथे मात्र आपण पाहतोय 4 चेंडू 4 धाबा. यावेळेस आपण पाहतोय अक्रॉस दी स्टिक झाला होता आणि यू मिस आय विल डेफिनेटली हिट. इथे मात्र चूक केली आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट मधलं हे आणखीन एक नवीन दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय आणि चूक पाहायला मिळते ती प्रसादची. गरज नव्हती हिट करण्याची. 4 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज होती. डिफेन्स खेळायचं होता. चूक केली प्रसादनं. डीजे मैदानामध्ये 4 चेंडू 4 धाब्यांची गरज होती. सामना डिफेन्सनं जिंकायचा होता. तिथे मात्र चुणूक दाखवण्याचा प्रयत्न केला. पॅडल स्वीप, गुडघे टेकले होते. अक्रॉस दी बॅट पाहिली. चेंडू स्टिक घेऊन गेला आणि विकेट गेली. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 4 धाब्यांची. बघा घर फिरले की घराचे भाषे फिरतात. पहिला चेंडू नो चेंडू षटकाराला 7 धाबा. समीकरण आलं 5 चेंडू 6 चेंडू 4 धाब्यांचं. नंतर आपण पाहिलं डॉट, नंतर विकेट समीकरण येऊन ठेपला 3 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी गरज आहे 4 धाब्यांची. नक्कीच वाऱ्यासारखी या ठिकाणी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. कधी इकडे कधी त्या बाजूला. आपण पाहिलं षटकारानंतर आपण पाहतोय पडझड पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज असेल. सामना असेल इथे मात्र सन्मानाचा, प्रतिष्ठेचा, आपल्या गावाचा आणि आपल्या संघाचा. खेळावा लागेल गावासाठी, खेळावा लागेल संघासाठी. एका बाजूला अनुभव असेल सतीश जाधव, एका बाजूला युवा गोलंदाज विवेक तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 4 धाबा. हे क्रिकेटचं घमासान युद्ध मैदानामध्ये रंगलेलं लढत. क्रिकेटचं द्वंद्व, क्रिकेटची झुंज, क्रिकेटची लढत, क्रिकेटची पंढरी. यावेळेस 3 चेंडू आणि 4 धाबा. जबरदस्त परफॉर्म. हा चेंडू डिलिव्हर होईल. इथे मात्र आपण पाहतोय खेळलाय चेंडू. कॅच ड्रॉप झाली आहे. चेंडू जातोय का सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी दमदार चौकार. डीजे